जय स्वामी समर्थ। आज हे जे ठिकाण आहे हे श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट। जे श्री स्वामी समर्थ जे अक्कलकोटमध्ये आले आणि 21 वर्ष महाराजांचं अक्कलकोटात वास्तव्य होतं, हे ते चोळप्पा महाराजांचं घर। चोळप्पा महाराजांच्या घरात स्वामींचं 21 वर्ष वास्तव्य असताना महाराजांनी अनेक लीला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत। महाराज 21 वर्ष राहून महाराजांनी या ठिकाणी समाधी घेतलेली आहे। समाधीस्थान हे एक असतं, जिथं देह असतं ते स्थान म्हणजे समाधीस्थान। आज आम्ही चोळप्पांची 5वी पिढी केदार नंदकुमार पुजारी श्रीयुत केदार गुरुजी स्वामी सेवेमध्ये इथं अखंडपणे आमच्या घराण्यातर्फे आपण सेवा करतो। आज या ठिकाणी शाकंभरी पौर्णिमेनिमित्तानं महाप्रसाद मोठ्या प्रमाणात असतो। रोज या समाधी मठामध्ये अन्नदान सेवा वगैरे असतात। इथे महाराजांचा देह साक्षात ठेवलेला आहे। जो प्रसन्न मनोभावे येतो, जो मनापासून अंतःकरणापासून स्वामी सेवा करतो, त्याला महाराजांचं दर्शन झाल्याशिवाय प्रचिती आल्याशिवाय राहत नाही। जो मनोकामनेने येतो त्याने महाराज स्वतः पूर्णपणे इच्छा पूर्ण करतात। हे त्याशिवाय मूळ समाधीस्थान आहे। अनन्य भावे चिंतन ये ना परिभाषते तेषां नित्यां युक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। म्हणजे जो अनन्य भावे मला शरण येतो त्याचा सगळा उदरनिर्वाह चालवायची जबाबदारी ही माझी, हे स्वामींचं अखंड वाक्य आहे। आणि महाराजांनी समाधी घेतल्यावर, स्वामी समर्थ समाधी घेतल्यावर एका भक्ताच्या घरी 3 दिवसांनी भोजनाला गेले होते, तेव्हा इथून आवाज आला होता, हम गया नहीं जिंदा है। असे हे श्री स्वामी समर्थांचं मूळ ठिकाण आहे। सगळेजण दर्शन घेऊन आपलं आयुष्य कृतकृत्य करून घेऊयात। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय।